30 डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिंटिंग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरनंतर नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर स्थिती सामान्य होण्यासाठी 50 दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर सर्व बँकांमध्ये लोकांची गर्दी पाहता ही स्थिती सामान्य होण्यासाठी काही अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेतील कामकाज स्थिर राहण्यासाठी नवीन वर्षातही कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहू शकते. सद्यस्थितीला एक व्यक्तीला एटीएममधून दिवसाला 2500 आणि खात्यातून आठवड्याला 24,000 काढण्याची मर्यादा आहे. बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवरती बेनामी मालमत्ता अधिनियम 2016च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सूतोवाच केलं. बेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना आणि मनसेनं स्वागत केलंय. पण नोटाबंदीनंतर सामान्य जनतेला बेहाल सोसावे लागले तशी परिस्थिती पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही पक्षांनी केंद्र सरकारला केली आहे. एखाद्या चाळीमध्ये कोणी एखादा पत्रा वाढवला, हे का बेनामी प्रॉपर्टी आहे का? थोडं वाढवतात कुठेतरी, सामान्य माणसं आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी, काही कायदा काही होऊ शकतो. या देशामध्ये कोण कसा कायदा बनवेल आणि त्या कायद्याचा कसा अर्थ काढून सरकार, अधिकारी हे सामान्य माणसाला छळतील याचा आता काही भरोसा राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीयांना त्रास न होता ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं बेनामी प्रॉपर्टी आहे असा कायदा कठोरपणे येणार असेल आणि तो राबवला जाणार असेल तर शिवसेना त्या कायद्याचं नक्कीच स्वागत करायला तयार आहे. आणि उद्धवजींनी तर पहिल्या दिवसापासून नरेंद्र मोदी यांची जी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई आहे त्याला पाठिंबा दिलेला. जी काळ्या पैशाविरुद्ध जी काही लढाई ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी उघडलेली आहे, त्याच्याबद्दल कोणालाच काही दुमत असण्याचं किंवा त्याच्याबद्दल नाराजी असण्याचं काही कारणच नाही. काळा पैसा हा नष्ट झालाच पाहिजे हे प्रत्येकाचंच मत आहे. आता उरतो जो भाग की या नोटबंदीच्या माध्यमातून जो निर्णय घेतला गेला त्यातून खरंच जे काही उद्दिष्ट किंवा जो काही हेतू होता तो साध्य झाला आहे का, तर त्याचं उत्तर आजही नक्की मिळालेलं नाही आहे. बहुतांश सर्वसामान्य जनतेला मात्र खूप त्रास झालेला आहे, हे सत्य आहे. बेनामी प्रॉपर्टी कशाला, कुठल्याही प्रकारच्या काळ्या धनाविरुद्ध जी काही कारवाई किंवा जो काही कायदा केला जाईल त्याच्या विरोधात असण्याचं काही कारणच नाही आहे. मुद्दा फक्त ते कशा पद्धतीने केलं जातंय आणि ते जनतेला त्रास न होता केलं जाणार आहे का, मुद्दा एवढाच आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं काही कारणच नाही आहे. देशातील काळा पैसा संपवण्यासाठी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्णयाचं सुरुवातीला सर्व स्तरात कौतुक करण्यात आलं, मात्र याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप अहमदनगरमध्ये पीपल्स हेल्पलाईनच्या वतीनं करण्यात आला. सरकारनं निवडणुकीच्या आधी अनेक आश्वासनं दिली, मात्र ती आश्वासनं पूर्ण न करता जनतेला गाजर दाखवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे जनतेला एक कवडी आणि एक रेवडी वाटून निषेध व्यक्त करण्यात आला. एवढंच नाही तर सरकार हुकुमशाही गाजवत असल्यानं सरकारच्या प्रतिकात्मक हिटलरचा पुतळा बनवून पायाखाली तुडवत या सरकारचा निषेध करण्यात आला. तुरीचे दर पुन्हा एकदा गडगडलेत. काही महिन्यांपूर्वी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या तुरीचे भाव कमालीचे घसरलेत. तुरीच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या लातूर मार्केटमध्ये सध्या दररोज 4,000 क्विंटल तुरीची आवक होतीये. शेतकऱ्यांच्या तुरीला कमीत कमी 4300 रुपये ते जास्तीत जास्त 4700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव कमी मिळतोय. हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला. गेल्या वर्षी तुरीची लागवड कमी झाल्यानं बाजारात आवकही कमी होती. त्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना 9,500 रुपये भाव मिळाला होता. तुरीचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर नाशिक तुरुंगातलं मोबाईल नेटवर्क आता उद्ध्वस्त झालंय. पण या कारवाईनं आता कैदी पिसाटल्याचं चित्र दिसतंय. मोबाईल शोध घेणाऱ्या कारागृहातल्या अधिकाऱ्यालाच कैद्यांनी मारहाण केली आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलाय. तुरुंगातली कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आतापर्यंत तुरुंगातून 40 मोबाईल जप्त करण्यात आले, तर 3 अधिकाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुण्यातही नववर्षाच्या स्वागताची विख्यात पार्टी होणार आहे. सलग 4 दिवस ही पार्टी चालणार आहे. सनबर्न असं या पार्टीचं नाव आहे. ही पार्टी जेवढी विख्यात आहे तेवढीच कुख्यात सुद्धा आहे. त्यामुळे सनबर्नच्या विरोधात सध्या वातावरण तापलंय. सनबर्न पार्टी पुण्याजवळ नगर रोडवरील केसदन ग्रामपंचायतीच्या हद्दीत होतीये. 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर असे 4 दिवस ही पार्टी चालणार आहे.
सनबर्न पार्टी ज्या जागेवर होणार आहे ती जागा पुण्याजवळ केसनंद या गावची आहे. सुरुवातीला या गावाचा या सनबर्न पार्टीला तीव्र विरोध होता. मात्र या संदर्भात घेतलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे विरोधाचा प्रस्ताव मंजूर न करता ही ग्रामसभा अनिर्णित ठेवण्यात आली. त्यामुळे अचानक काही ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध का मावळला हा प्रश्न आहे. ही जागा गावच्या हद्दीत असली तरी पुण्यातल्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मालकीची ही जागा आहे. या व्यावसायिकासोबत राज्यातल्या एका बड्या राजकीय नेत्याचाही व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळेच दबाव आणल्याची चर्चा सुरू आहे. पुण्याजवळच्या केसनंद गावात आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न पार्टीच्या आयोजकांनी मीडियाला दमदाटी करण्यास सुरुवात केली आहे. बाउन्सर्सच्या माध्यमातून सनबर्नच्या आयोजकांनी झी 24 तासच्या प्रतिनिधीवर मुजोरी केली. तसंच आयोजनाच्या स्थळावर जाण्यासाठी माध्यमांना रोखण्यात आलं. यामुळे उत्सवाच्या नावानं धुमाकूळ घालणाऱ्या सनबर्ननं आता मीडियावरही मुजोरी सुरू केली आहे. ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादच्या फटाका मार्केटच्या आग प्रकरणी मोठं स्पष्टीकरण पुढे आलंय. गेली 2 महिने चौकशी सुरू होती आणि अखेर आगीचं कारण आता समोर आलंय. एका सिगरेटनं संपूर्ण फटाका मार्केट आगीत स्वाहा केल्याचं पुढे आलंय. या प्रकरणी आधीच 4 लोकांना अटक झाली आहे, तर आता अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून भाजपनं नुकताच आपला प्रचाराचा नारळ फोडलाय. त्यापाठोपाठ पुणे शहर भाजपनं आपला प्रारूप जाहीरनामाही समोर ठेवलाय. निवडणूक मग ती विधानसभेची असो, लोकसभेची किंवा महापालिकेची, मेट्रो, बीआरटी, रिंग रोड, उड्डाणपूल, बस खरेदी यांचा समावेश असलेल्या एकात्मिक वाहतूक आराखड्याचा समावेश प्रत्येक जाहीरनाम्यात असतो. याही जाहीरनाम्यामध्ये तो आहेच. त्याचबरोबर 24 तास 7 दिवस पाणीपुरवठा, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळी सुविधा, विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय केंद्र, प्रभागनिहाय अग्निशमन केंद्र, प्रभागनिहाय योगाभ्यास केंद्र असे अनेक मुद्दे या प्रारूप जाहीरनाम्यात मांडण्यात आले. यवतमाळमध्ये गेल्या 3 दशकांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकांनी दांडी मारल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. या गैरहजेरीमुळे यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून श्रेयवादाचं नाट्य भाजप आणि शिवसेनेत रंगलंय. शिवस्मारकासाठी 3,500 कोटींचा खर्च येणार आहे, पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल उपस्थित केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. इथे स्मारक उभारण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले मजबूत करा असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. तर दुसरीकडे सरकार फक्त घोषणाच करतंय. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटींच्या घोषणा केल्या, त्यांचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे एकाच दिवशी नाशिकमध्ये दाखल झाले. मनसेची नाशिकमध्ये सत्ता आहे ती टिकवण्यासाठी राज ठाकरेंना आता परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मनसेचे राज ठाकरे यांनी उद्घाटनांचा धडाका सुरू केला असून सेनेनं आदित्यला मैदानात उतरवलंय. त्यामुळे नाशिक शहरात महापालिकेच्या निवडणुका रंगायला सुरुवात झाली आहे. राज यांनी मुकणे धरणावरील कामाची पाहणी केली. येत्या 3 दिवसाच्या दौऱ्यात आता अनेक कामांची उद्घाटनं होणार आहेत. तर दुसरीकडे मनसेतून अनेक नगरसेवकांना आपल्या पक्षात सामावून घेणाऱ्या शिवसेनेनं राजकीय खेळी करत आदित्य ठाकरे या युवा नेत्याला राजकीय प्रचारात उतरवलाय. पहिल्याच दिवशी अनेक कामांची उद्घाटनं करत आदित्यनंही आघाडी घेतली आहे. 122 सीट्स आपल्यात असणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. सिंधुदुर्गातील शेकडो मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन केलं. जिल्ह्यात पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरू आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाहीये. निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपनं कोकणातील मच्छीमारांना वारेमाप आश्वासन दिली होती. प्रत्यक्षात मात्र कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. याच्याच निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. अमरावती बडनेरा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या श्रेयावरून आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अर्धवट बांधकाम असलेल्या पुलाचं अनधिकृतरित्या उद्घाटन आमदार रवी राणांनी 3 दिवसाआधी केलं. त्याच दिवशी खासदार अडसूळांनी या पुलावर भेट देऊन अनधिकृतपणे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. त्यानंतर आमदार राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारांना या संदर्भात अपशब्द वापरले होते. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरा येथील कार्यालय फोडलंय. रत्नागिरीचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. चिपळूण नगरपालिकेत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानं
राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच तो केला असा रमेश कदमांचा दावा आहे. त्यामुळेच पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता शरद पवारांचा फोन आला तरी मागे फिरणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई भाजपनं पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. अजून युती होणार की नाही हे चित्र स्पष्ट झालेलं नसताना भाजपनं स्वतंत्र प्रचार करायला सुरुवात केली आहे. स्वतंत्र लढण्याचे मनसुबेही त्यांनी यातनं दाखवून दिले आहेत. मुंबई भाजपनं गेल्या 2 वर्षातील भाजप सरकारची विविध कामं सांगत प्रचार करणारा निर्माण रथ तयार केला आहे. या निर्माण रथाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. असे 6 निर्माण रथ मुंबईतील 227 वॉर्डमध्ये फिरत भाजपचा प्रचार करणार आहेत. भाषण करताना अनेकदा जपून बोलतो, आता जीभ घसरू देणार नाही असं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार म्हणाले. पण त्याचवेळी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेताना त्यांची जीभ घसरलीच. काही माणसं वारं फिरलं तशी फिरली गेली जाऊ दे. उडाले ते कावळे, राहिले ते बावळे. जोपर्यंत हा कार्यकर्ता हाडाचा माझ्या बरोबर आहे तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरत नाही. त्यांच्यात सांगितलं की आमदारांनी सांगितलं की आमचा जॅकेटवाला एक खासदार आहे तिथं. ती जॅकेट दाढी पूर्ण घेतोय आणि त्याला 12 म्हटलं तर कोणी विचारत नव्हतं. इथं गड्याचा 0 बाबू वाटलाय काय विचारत असतं. बारावतीत वार्डात कोणी विचारत नव्हतं गड्याला. पण ठीक आहे, त्याचा मान सन्मान त्याचा आदर मी करतो. नाहीतर लगेच बघा अजित पवार घसरले. अजित पवार घसरणार नाही. एकदाच घसरला होता तेव्हापासून कानाला खराब आता सारखं बोलताना बरोबर कुठला शब्द आला पाहिजे ते पूर्ण वापरूनच बोलतोय. उल्हासनगरमध्ये भिंत फोडून 30 किलो सोनं चोरल्याचा प्रकार उघडकीस आलाय. उल्हासनगरमधील कॅम्प 4च्या मनप्पुरम फायनान्समधून अंदाजे 30 किलो सोनं अज्ञात चोरट्यानं भिंत फोडून चोरून नेलाय. विठ्ठलवाडी पोलिसांसह गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. पोलीस तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधल्या मोरवाडीमधलं एक चप्पलचं दुकान जळून खाक झालं. या दुकानात काही अल्पवयीन मुलं बूट घेण्यासाठी आली होती. त्यांनी बूट पसंत केले, पण मालकांना त्यांना 200 रुपये डिस्काउंट देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या त्या मुलांनी रात्री त्यांच्या साथीदारांसह ते दुकान पेटवून दिलं. चप्पलचं दुकान पेटलंच, पण त्याचबरोबर बाजूला असलेल्या गॅरेज आणि त्यातल्या काही बुलेटनेही पेट घेतला. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी महेश चंदन शिवे, दीपक नवरत्ने, प्रकाश मगर, प्रतीक मांढरे, बालाजी आगळे, आकाश मोहोळ, अतुल निसर्गन यांच्यासह 4 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. सांगलीतल्या शिराळ्यामध्ये बोरगेवाडी परिसरात गेल्या 2 दिवसात 2 बिबटे मृतावस्थेत आढळलेत. यात एक नर आणि एका मादीचा समावेश आहे. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळू शकले नाही. त्यावरची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू आहे. यवतमाळच्या हिवरी वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या किन्ही बीटमध्ये एका शेतात चितळाचं मांस सापडल्यानं खळबळ उडाली असून वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून हरिण, मोर, ससा आणि लांडोराचेही अवशेष सापडले. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचं स्पष्ट झालं. यवतमाळ तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचं हे शेत असून वन विभागानं शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.